साल 1804 वर्ष पहिले, ज्या वर्षी औषधांचा शोध लागला. पूर्वी औषध हे माणसाला आणि प्राण्यांना व्याधींपासून बरे करण्यासाठी दिले जात असे. पण जसा काळ बदलत गेला, ह्याच औषधांचा एक प्रकारे धंदाच होऊ लागला. पैशासाठी लोक आणि कंपन्या ह्याच लोकांच्या जीवावरती उठू लागल्या. औषधच माणसाला धोकादायक ठरू लागली आणि इथेच सुरू झाला जीवाचा बाजार. पाणी दुखायला लागले रे. ए पर्या, हो बाबा. जरा पाणी घेऊन ये. आलो बाबा. ये रे बाबा ये. आलो हे घे. अजून काय काय दाखवायचं राहिले रे परमेश्वरा. तुम्ही पाणी घ्या, मी आतमध्ये अभ्यास करतोय. हा ठीक आहे बाबा. कर कर अभ्यास कर, मोठा हो. आबा, हो आबा. आबा, हो आबा, काय आलं? आबा उठा. हो आबा. हो आबा. आबा काय आलं? गोळी घेतली होती ना तुम्ही? आबा, हो आबा. आबा, हो आबा. तुम्ही गोळी घेतली होती ना आबा? आबा, कोणाला तरी बोलवतो, थांबा. काय यार, कधी एकदाच इथून बाहेर पडतोय ना असं झालंय. खूप कंटाळा आलाय. काय रे, कसला विचार करतोयस एवढा? काही नाही ग, सहजच. सांग यार, किती भाव खाशील? तू कधी विचार केलायस का, आपण इथे एवढी औषधं बनवायला शिकलोय आणि बाजारात एवढी औषधं विकायला आहेत, ती औषधं खरेच सेफ आहेत का? काय विचार करतोयस? कॉमन सेन्स आहे यार. कोणतेही औषध जेव्हा बाजारात येतं तेव्हा ते टेस्टिंग करूनच येतं. काय पुरावा? आजचं जग इतकं वाईट आहे की खोटे सर्टिफिकेटही बनवली जातात. सॉरी सर. सर सर काहीतरी करा सर, मला तुमच्या ये मदतीची बस आधी, गरज बस आहे, इथे. सर. बस शांत हो. बस. सर माझ्या आजोबा. 2 मिनिट पाणी पी. पाणी पी आणि बोल. सर माझ्या आजोबांनी गोळी घेतली आणि तेव्हापासून त्यांना चक्कर आले आणि त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. मी गुगलवरती पाहिलं, पण याचे खूप दुष्परिणाम आहेत. थांब, आपण काहीतरी करूया नक्कीच. मी सरांची परमिशन बोलून बघतो आणि त्यांच्याशी काहीतरी काय होतं बघतो. सर पण आज हे माझ्याबरोबर घडलं आहे. असं कित्येक जणांबरोबर ती घडत असेल. आपला जीव गमावत असतील. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे सर. बरोबर आहे तुझं. थांब, मी सरांशी बोलतो
काही ना काहीतरी आपण ह्याच्यात करूया, काळजी करू नकोस तू. चालेल. घ्या बघितले. परमिशन तर मिळाली आहे, पण आपल्याला आता काम हे गुप्त प्रकारे करावं लागणार आहे, कारण तू कुठचाच ड्रग हा शासनाच्या परवानगीशिवाय तपासू शकत नाहीस. त्यामुळे आपल्याला ही सर्व माहिती गुप्त ठेवावी लागणार आहे. समजते सर्वांना? ओके सर. ह्याच्यात ॲक्च्युली 2.5 mg ड्रग असला पाहिजे, पण ॲक्च्युली ह्याच्यातला जो कंटेंट आहे तो 3 mg आहे, आणि ह्याच्यात भरपूर सारे इफेक्ट करणारे ड्रग आहेत, साईड इफेक्ट देणारे. सर, हा एक ड्रग झाला, पण असे अनेक ड्रग बाजारात सर्रास विकले जातात. याला उपाय काय? याला आता उपाय एकच. लोकांना जागरूक करू, त्यांना समजावू की कोणतेही औषध सवलतीला बळी न पडता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि रजिस्टर फार्मासिस्टकडूनच घेऊ. तसेच ते आरोग्याला सुरक्षित आहे का हे तपासणे काळाची गरज आहे.